शब्दांचा अभाव होता, त्याबद्दल मी माफी. त्यांच्या वतीने पुरस्कारचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी सर्व लांबून आलेले सर्व समाजसेवक या ठिकाणी आलेले आहेत. फार बाहेर पाऊस चालू आहे, तरी एवढ्या पावसामध्ये लांबून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि समाजसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम मी ममता ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत, त्यांचं मी खूप मोठं आभारी आहो आणि खूप त्यांना धन्यवाद देतो. विश्वकर्मा साहेब हे जेव्हा पडद्याच्या आड काम करतात, कधी पडद्याच्या समोर आलेले नाही आहे. आत्ताच आपल्या राजभाईने आपल्या या ठिकाणी सांगितलेलं आहे, कधी पडद्याच्या समोर आलेलं नाही, पडद्याच्या मागून काम करतात. असे माणसं खूप कमी असतात. आजकाल प्रथा अशी आहे, मी पुढे दिसलो पाहिजे, मी व्हिडिओ समोर दिसलो पाहिजे, माझं स्वागत झालं पाहिजे. पण याला सर्वांना बाजूला ठेवून हे जे काम करतो याला सत्य माणूस म्हणतात. आणि सत्य समाज आज आहे ना, हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विश्वकर्मा साहेब आहे ना, हा कार्यक्रम तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे. समाजसेवक म्हणजे काय? समाजसेवक म्हणजे समाजासाठी काम करणारा, लोकांच्या सुखदुःखासाठी धावून येणारा, सर्वांच्या अडचणीला कामी येणारा, याला समाजसेवक म्हणतात. कारण जो डॉक्टर होतो त्याला डॉक्टरची एक पदवी भेटते, त्याला परीक्षा पास करावी लागते, तेव्हा त्याला डॉक्टर म्हणतात. जो वकील असतो त्याला सुद्धा तसाच माझा लहान मोठा भाऊ, जो माझ्या सुखादुखात नमस्कार दादा तुला आणि सॉरी वेळात वेळ काढून तू माझ्यासाठी आलास, खरंच खूप तुझे धन्यवाद. जो माझ्या सगळ्या सपोर्टर सिस्टीमला, जो पाठीमागे उभा राहणारा, जो लाडाने माझा हे प्रेम करणारा, आज त्याला सगळ्या सुखादुखातला टाइम भेटणारा, खरंच खूप थँक्यू दादा. आणि सो सॉरी, रिअली सॉरी दादा, की आज माझ्यामुळे खूप टाइम झाला तुला. पण सो ह्याच्या पुढचे कोणतेही कार्यक्रम असेल तर फक्त मला तुझा हात, ह्या सगळ्या सपोर्टर आणि जी माझी आज ममता चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तिला फक्त एक सपोर्ट मला तुझा पाहिजे आहे, हीच मी विनंती तुझ्याकडे करू शकते. जो कार्य आहे समाजसेवक निवडणूक पक्षामध्ये जे वेरहाऊस आहे तिथे 40-50 हजार जे सामान्य कुटुंबातले लोक म्हणजे मुलं आणि जे काम करणारे जे कामगार आहेत त्यांचा काही अडचण असेल, पगाराची असू द्या किंवा कोणाला कामाला लावायची असू द्या, किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर कोणावर अन्याय करत असेल तर त्याला मी माझ्या पद्धतीने धारण करतो. कारण की मला हे भाषण वगैरे जमत नाही. ॲज अ मी पॉलिटिशियन पण आहे. लोकसभेला मी निवडणूक लोकसभामध्ये ऐकून उभा होतो. त्यामुळे काही असं वाटताना का कोणतीही पार्श्वभूमी नसताना मला माझा जो मी कार्य करतो, जो समाजकार्य करतो, त्या कार्याच्या हिशोबातून मला 22,000 होती त्या 2 महिन्यामध्ये मला मिळालेली. आणि आपला तिथे एवढं चांगला आपण समाजसेवेच्या रूपातून असं कार्य करतो की आधी आपण एक आवाज दिला तर ज्यांच्यासाठी मदतीला आपण गेलेले तर ते एका फोनवर 1000-2000 पोरा अशी कोणत्याही कोणाच्याही मदतीसाठी उभी राहतात. आणि मी काही मोठ्या घरातला नाही, तुम्ही बघित असाल का एकदम विनवर त्यांना घ्या, त्यांचा ममता चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वकर्मा दोघांना पुष्पगुच्छ घेऊन त्यांना सन्मानित करायचे आहे. या छोटेखानी कार्यक्रमात आपली उपस्थिती
और सबसे पहले तो धन्यवाद करना चाहूँगी कि आपने बहुत ज़्यादा बारिश हो रहा था, ट्रैफिक जाम था, फिर भी आप बहुत दूर से आए, हमें समय दिए, इसलिए मेरे बहुत आभार है आपसे भी। और आज ये कार्यक्रम रखा गया है ममता चैरिटेबल ट्रस्ट नालासोपारा समाज परिवर्तन योद्धा पुरस्कार 2022। इस ट्रस्ट के माध्यम से जिन्होंने योगदान दिया है, भरपूर योगदान दिया है, सामाजिक स्तर पर लोगों की मदद करने की कोशिश की है, जहाँ तक बन सका उनके लिए ये कार्यक्रम रखा गया है। तो इस ट्रस्ट के बारे में जरा सा मैं बात करना चाहूँगी। ये ट्रस्ट हमारा 23 फरवरी 2017 से इसकी स्थापना हुई और इसके संस्थापक श्री ओम प्रकाश विश्वकर्मा है, जैसे कि आप सभी जानते हैं, तो मेरे पिताजी हैं। सबसे पहले तो संस्थापक हुए मेरे लिए वो अलग बात है, लेकिन वो मेरे पिता हैं, वो सबसे बड़े मेरे लिए गौरवान्वित पल हैं। और मैं फिलहाल वो संस्थापक सभी जानते हैं, लेकिन वो ट्रस्ट के संस्थापक भी सभी जानते हैं, इस विषय पर सभी परिचित हैं। लेकिन मैं अपने पिताजी के बारे में जरा सा एक बेटी होने की वजह से मैं उनके बारे में बात करना चाहूँगी। एक पिता और बेटी, हाँ, तो फिर मेरे पिताजी कैसे थोड़ा मैं प्रॉपर तरीके से नहीं मिल पाया और मतलब सक्षम नहीं हो पाया और मुझे उनको देख कर इतना साहस मिलता है